गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। बोलूया आजच्या बातमीकडे। प्रजासत्ताकच्या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना मी ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच माझ्या वैयक्तिक मी सर्वांना शुभेच्छा देतो। आज मॉडेल स्कूल जिल्हा परिषद शाळा जानोरी या ठिकाणी मला अध्यक्षस्थान देऊन प्रथम ध्वजारोहण करण्याचा जो मान दिला त्याबद्दल मी शाळेचे मनपूर्वक आभार मानतो आणि या शाळेसाठी नेहमीच ग्रामपंचायतीकडून माझ्या वतीने मी सहकार्य करण्याचा प्रयत्न करील। मला या ठिकाणी बोलवलं आणि मला जो ध्वजाचा प्रथम मान दिला त्याबद्दल मी या शाळेचा नेहमी ऋणी राहील आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। भारत माता की जय। भारत माता की राष्ट्रध्वज को सलामी देंगे, सलामी दो। एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। राज्य गीत शुरू करेंगे, शुरू कर। जय जय महाराष्ट्र माझा शिव शंभूरा
सुरू. तुम्ही सगळ्यांनी मॅडमच्या मागे म्हणायचंय. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. 2020 नुसार प्राथमिक स्तरावर सन 2026-27 पर्यंत बालकांना पायाभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठी भारत सरकारने निपुण भारत अभियानाची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विषयक क्षमता सन 2026 ते 27 पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आलेले आहे. त्यासाठी आपण एक निपुण प्रतिज्ञा घेणार आहोत. मी सर्वांना विनंती करेल की त्यांनी निपुणची प्रतिज्ञा घेण्यासाठी उभे राहावं. मी पालकांना देखील विनंती करते की त्यांनी देखील निपुणची प्रतिज्ञा घ्यायची आहे. एक साथ प्रतिज्ञा के लिए तैयार होंगे? तैयार हो. एक साथ प्रतिज्ञा शुरू. आम्ही प्रतिज्ञा करतो की आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास पायाभूत शिक्षण कौशल्य आत्मसात करण्यास उपयुक्त शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यास कटिबद्ध आहोत. आपण सारे मिळून आपल्या मुलांसाठी निखळ आनंददायी समृद्ध अनुभवाच्या संधी देणारी अभिव्यक्तीचं आकाश खुलं करणारी मुक्त छंद जोपासणारी नेतृत्वाच्या संधी देणारी आणि आत्मसन्मान जपणारी शाळा निर्माण करूया. आपण सारे मिळून अशी शाळा आणि घर बनवूया जिथे बालके अर्थपूर्ण वाचन, हेतुपूर्वक लेखन व गणिती व्यवहार प्रत्यक्ष जीवनात उतरवतील आणि आयुष्यभर विद्यार्थी राहतील. अशा प्रकारे महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास आरोग्यदायी आणि आनंददायी शिक्षण देऊन 1950 कल सेटिंग. जय हिंद, जय भारत.
My name is Karthik Jagdish Maule. Today is 26 January, Republic Day. Today, first of all, wish you all a very happy Republic Day. Republic Day is our national festival. Republic Day is a day of joy, pride, and honor of all of us. I love my country very much. Now I will end my speech. Jai Hind. Dhanyawad. Good morning everybody. My name is Surbi Vishnu Shetty. Republic Day is our national festival. We got Republic Day is celebrated on the 26th January every year in India. On this day, 1915, India became a republic country and the Constitution of India came into force. Dr. Rajendra Prasad was elected the first president of Indian Republic. A government of the people, by the people and for the people came into power. A great procession is a grade in Delhi to celebrate this day. In the procession, first of all, the military men march with great dignity. Jeeps, guns, bombs, and other weapons are shown. The procession of the units, Army, Navy, and Air Force follow. Jai Hind, Jai Maharashtra. Thank you. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव गुंजन गोपीनाथ वाघ. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानोरी. विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना शुद्ध खचले, इतके अनर्थ एका विद्येने केले. क्षती पिते व हिते नियुक्ते कांते व चापी रमते पनीय खेदम लक्ष्मी तनोती वितनोती स दिक्षु कीर्ती किम किम न साधयती कल्पलते व विद्या. या सुभाषितकाराने स्पष्ट सांगितले आहे की विद्या मातेप्रमाणे रक्षण करते, पित्याप्रमाणे रक्षण करते, पत्नीप्रमाणे दुःख निवारण करते. भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि आजच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आपल्या समोर शिक्षणाचा असा आदर्श घेऊन उभे आहे. एकंदरीत शिक्षणामुळे आजची स्त्री प्रगत होत चालली आहे, स्वतःचे व इतरांचे संरक्षण करणारी आहे, क्रांतीच्या नव्या परिवर्तनाचा मार्ग दाखवणारी आहे, अन्यायाविरुद्ध पेटणारी, लढणारी, संघर्ष करण्याची जिद्द असणारी. म्हणतात ना, एज्युकेशन मीन्स डेव्हलपमेंट. ऑल राईट पर्सनॅलिटी फ्रॉम द एज्युकेशन. शिक्षणामुळे फक्त स्त्री साक्षर होते असे नाही, तर ती समाजातील अंधश्रद्धा, वाईट रूढी व परंपरा यांना आहारी न जाता आपले समाज व राष्ट्र बलशाली बनवते, स्वावलंबी व स्वार्थनिरपेक्ष बनवते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेच आहे की एखाद्या समाजाच्या विकासाचे मोजमाप त्या समाजातील महिलांनी किती प्रगती केली यावरूनच ठरते. यदि आप एक पुरुष को शिक्षित करते हैं तो आप एक व्यक्ति को शिक्षित करते, लेकिन यदि आप एक महिला को शिक्षित करते तो एक पूरे परिवार को शिक्षित करते.
म्हणून मुलांचे आयुष्य हे त्यांच्या आईने दिलेल्या प्रेमावर, पालन पोषणावर अवलंबून असते, जे फक्त एक स्त्रीच करू शकते. म्हणून आई शिक्षित असणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून ती आपल्या मुलांमध्ये असे गुण बिंबवू शकेल जे त्यांच्या जीवनाला नव्या दिशा देऊ शकतात. थँक्यू. थोड्या वेळातच सुरू होणार आहे, पण त्यापूर्वी तुम्हाला नाश्ता देणार आहे, कारण तुम्ही सकाळपासून आलेले आहात. ज्याच्या प्रतीक्षेत तुम्ही आहात किंवा कोणतंही काम केलं, कोणतीही स्पर्धा घेतली, काही केलं की तुम्हाला कौतुकाच्या थापीची गरज असते. कारण पाठीवरती कौतुकाची थाप पडली की माणसाला प्रेरणा मिळत असते, आणि ही प्रेरणाच आपल्याला देत असते ते बक्षीस रूपाने. ते बक्षीस बघा, अगदी छोटासा पेन जरी असला ना तरी एक त्याच्यामध्ये कौतुक वाटतं की मी याच्यात भाग घेतला म्हणून मला पेन मिळाला. आणि अशाच या बक्षिसाचा कार्यक्रम आपण घेणार आहोत. विद्या हाच अर्थ समजून त्याची कमाई करण्यास झटणाऱ्यास विद्यार्थी म्हणतात. बघा, विद्यार्थी म्हणजे काय, तो जो विद्येसाठी झटत असतो. कोणते शिक्षण घेत असलेली व्यक्ती म्हणजेच विद्यार्थीच. विद्यार्थी सर्वांगीण विकास घडवायचा, विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हा शाळेतून घडत असतो. मग हा सर्वांगीण विकास म्हणजे काय, तर शारीरिक, भावनिक, मानसिक काय असेल तो, त्याच्यातील सुप्त कलागुण. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही गुण दडलेले असतात. आता काही विद्यार्थी हे अभ्यासात चमकतात, काही नृत्यकलेमध्ये, काही चित्रकलेमध्ये, म्हणजे प्रत्येकामध्ये काही ना काही, कोणती ना कोणती कला ही दडलेली असते, आणि त्यालाच म्हणतात सुप्त कलागुण. मग या सुप्त कलागुणांना वाव देत असतात ह्या विविध स्पर्धा. आणि या विविध स्पर्धा आमच्या शाळेमध्ये या राबवत असतो आम्ही. विविध उपक्रम होत असतात, आणि या उपक्रमांमधूनच हे विद्यार्थी घडत असतात, उद्याचे भावी नागरिक घडत असतात. या स्पर्धांमधून उद्याचा जानेवारीमधून एखादा कलाकार घडेल. प्रथमतः विद्यार्थ्यांनी खूप गोंधळ घालताय. दुसरीचं व्हाईट शर्ट घातलेली मुलं, हाताची घडी घाला तरच तुम्हाला बक्षीस मिळतील. या स्पर्धा ज्या असतात याच्यातून आपल्या विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण ओळखून सर्व शिक्षक त्यांच्यासाठी विविध उपक्रम, स्पर्धा या घेत असतात. त्याचप्रमाणे शिक्षक जिल्हा परिषद अध्यक्ष चषक नावाच्या ज्या स्पर्धा आहेत, या केंद्रस्तर, नंतर बिटस्तर, त्यानंतर तालुका स्तर, आणि शेवटचा स्तर असतो तो जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा स्तरावरती. हे पूर्ण नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यातून सर्व खेळाडू आणले जातात. या स्पर्धेमधून जे मी तुम्हाला सांगितलं सर्वांगीण विकास होतो. मग सर्वांगीण विकास म्हणजे त्यांच्यातले जे शैक्षणिक असेल, शैक्षणिक गुणवत्तेसाठी स्पेलिंग बी आणि मॅथ बी या 2 स्पर्धा घेतल्या जातात. नृत्य स्पर्धा, त्याच्यामध्ये वैयक्तिक, सामूहिक, चित्रकला स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा, अशा विविध स्पर्धांमध्ये धावणे स्पर्धा, म्हणजे बघा या सर्व स्पर्धांमधून हे विद्यार्थी व्यक्तिमत्वाने घडत असतात. आणि आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सुद्धा यावेळेस केंद्र स्तरावरती खरोखर खूप मजल मारलेली आहे आणि भरपूर बक्षिसं जिंकून आलेले आहेत. आणि हेच विद्यार्थी पुढे बिटावरती गेले. त्यानंतर आपल्या जाणोरी शाळेचं नेतृत्व करायला श्वेता रोंटे ही तालुका स्तरावर सुद्धा गेली. ह्या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रथमतः आपण जोरदार टाळ्या वाजवूया. ध्यास एक साधका अंतरात ठेवतू, ज्ञान यत्न देवतू, जाण यत्न देवतू, समोर आडवी तुला प्रलय लाट येऊ दे, वादळा परी सदा घे पुढेच धावतू घे, वादळा परी सदा घे पुढेच धावतू घे. जाण यत्न देवतू, जाण यत्न देवतू. प्रत्येकाने प्रयत्न करून जर पुढे धाव घेत राहिली तर नक्कीच उद्याचा कलाकार हा आपल्या जानोरी गावातील असेल. प्रथमतः मी आपल्या बक्षीस वितरणाला सुरुवात करत आहे. केंद्र स्तरावरनं आपण जे विद्यार्थी नेले होते, मोहाडी इथे त्या केंद्र स्तरावरील स्पर्धा झाल्या, हे बक्षीस मिळवलेत आणि शाळेचा मान वाढला. आपल्या कलागुणांनी शाळेचा परिसर बहरला, आपल्या कलागुणांनी शाळेचा परिसर बहरला. बक्षीस समारंभासाठी
मी प्रमुख पाहुण्यांमधून विनंती करते की आपल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुनीता बोसताई, शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ श्री संदीप भाऊ गुंजाळ यांनी स्टेजवरती यावं, तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक यांनी देखील स्टेजवरती यावं. इच्छापूर्वक नाही ते तसेच श्री दीपक काठे यांनी देखील स्टेजवरती यावं. मुख्याध्यापक श्री पवार सर, विनंती करतो. आपल्या ज्या जिप अध्यक्ष चषक स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या त्यात वक्तृत्व स्पर्धा झाली. या वक्तृत्व स्पर्धेमध्ये आपल्या शाळेतील गुंजन गोपीनाथ वाघ इयत्ता चौथीची ही विद्यार्थिनी केंद्र स्तरावरती प्रथम क्रमांकाने व बीट स्तरावरती द्वितीय क्रमांकाने विजयी झाली. तिने बक्षिसाचा स्वीकार करायला स्टेजवर या. सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून तिचं कौतुक करायचं आहे. हे बक्षीस आपल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुनीताताई बोस यांनी तिला द्यावं अशी मी त्यांना विनंती करते. असे पुढे हिच्यातली वक्तृत्व ही जी कला आहे ही खरोखरच पुढे जाणवरीतील म्हणजे पुढे हायस्कूलमध्ये गेल्यावर सुद्धा उत्स्फूर्तपणे बोलणं. बघा, वक्तृत्व म्हणजे उत्स्फूर्तपणे बोलता आलं पाहिजे. पाठांतर करून तर आपण सर्वच बोलतो, पण हिच्यामध्ये खरोखर तो कलागुण आहे आणि या कलागुणाने नक्कीच ती 9वी-10वी पर्यंत एक आदर्श एक उत्तम अशी वक्ता होऊ शकते. यानंतर धावणे 200 मीटर धावणे ही स्पर्धा घेण्यात आलेली होती. त्यात मेघराज सुदाम उंबरसाडे याचा उत्तेजनार्थ नंबर आपल्या केंद्रावरती आलेला होता. मेघराज सुदाम उंबरसाडे त्याला बक्षीस वितरण कोंडाजी मामा यांनी करावं. कागदावरती रेषा रेखाटल्या. ज्यावेळेस विद्यार्थी किंवा एखादा छोटासा मुलगा कागदावरती रेखा हाताचा पेन्सिल दिली तर काहीतरी रेघोट्या मारतो. काहीतरी त्या रेघोट्यांमधून ज्यावेळेस आपण आकार शोधत असतो, अरे हा याने बघा कावळा काढला, बघा याने चिमणी काढली, अशी त्या रेखाटण्यामधून एखादा कलाकार तयार होत असतो. आणि नक्कीच मी पुढील 5-6 वर्षामध्ये किंवा इथे 1-2 वर्षामध्ये असेल नसेल माहिती नाही, पण मला एक आत्मविश्वास आहे की माझ्या वर्गातील जी एक विद्यार्थिनी आहे रेश्मा मंगलदास कोरडे, ही नक्कीच तिला जर म्हणजे घरून पण थोडीशी साथ मिळाली आणि पुढील शाळेतील त्या शिक्षकांनी पण जर तिला खरं तिच्यातील कलागुण ओळखले तर नक्कीच जानोरी गावाचं एक भावी चित्रकार म्हणून मी तिच्यामध्ये मी बघते. फक्त तिला सगळ्यांनी साथ दिली पाहिजे आणि तिला थोडं प्रोत्साहन जर दिलं तर नक्कीच ती जानोरीतील एक उत्कृष्ट चित्रकार म्हणून प्रसिद्धीस येईल. अशी ही रेश्मा मंगलदास कोरडे हिचा केंद्र स्तरावरती प्रथम क्रमांक, बीट स्तरावरती द्वितीय क्रमांक आला होता. तिचं अभिनंदन आणि कौतुक आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ श्री संदीप भाऊ गुंजाळ यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. लहान बाळ चालायला लागतं, दुडू पळायला लागतं. त्यावेळेस आईला खूप कौतुक वाटतं की माझं पोरगं चालायला लागलं. बघा आज तो उभा राहिला, बघा भिंतीला धरून तो चालला. पण ज्यावेळेस त्याच्या चालण्यातून त्याचे चालणं हे जर जरा लयबद्ध असेल, ठेक्यात असेल, एखादं गाणं लागलं की त्याचे पाय थिरकत असतील तर नक्कीच त्याच्यामध्ये नृत्यकला आहे असं आपण समजतो. आणि असेच ही नृत्यकला
चा गुण ओळखलेल्या ठाकरे मॅडम यांनी श्वेता रोंगटे हिला तयार केलं. ही श्वेता रोंगटे खरोखर कोणतंही गाणं म्हटलं की अगदी तिचे एक्सप्रेशन सहित तिचं नृत्य असतं. आणि ही सुद्धा मी म्हणते की जानोरी गावातील, आता जानोरी शाळेतील होतीलच प्राथमिक, पण माध्यमिक मध्ये सुद्धा किंवा भावी आयुष्यामध्ये सुद्धा एक छान नृत्यांगना म्हणून प्रसिद्धीस येईल अशी ह्या श्वेता रोंगटेचं जोरदार एकदा टाळ्या वाजवा. कारण का तर तिने केंद्र स्तरावरती प्रथम क्रमांक मिळवला, नंतर बीट स्तरावरती, आणि आपल्या जानोरीचं नाव ती दिंडोरी तालुक्यामध्ये घेऊन गेली. कारण दिंडोरी तालुक्यामध्ये सुद्धा तिथे छान असा परफॉर्मन्स झाला. तिच्यासाठी एकदा जोरदार सर्व पालकांनी, विद्यार्थ्यांनी, सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजवून तिचं कौतुक करायचं आहे. तिचं स्वागत आणि सत्कार आणि अभिनंदन करायला मी सर्वांनाच विनंती करेल की त्यांनी, कारण आपल्या जानोरीचं नेतृत्व तिने तालुक्यामध्ये केलेलं आहे. कारण प्रत्येक कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी आपलं जानोरी प्रसिद्ध असतं. बघा, जेव्हा दिंडोरी तालुक्यामध्ये तालुक्याचा कार्यक्रम असतो त्यावेळी तिथं फक्त विद्यार्थी किंवा शिक्षकाचं नाव नाही होत की कुठली विद्यार्थिनी आहे हे तिथे विचारलं जातं. अरे जानोरीची मुलगी का? अगदी छान, हुशारच असणार आहे. म्हणजे बघा, आपल्या जानोरीचं नेतृत्व तिने केलेलं आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करेल की तिचं कौतुक करावं आणि तिला सन्मानित करावं. सर्वांनी तिला बक्षिसाला हात लावावा. इकडे बघ. तुम्हाला मी सांगितलं की बघा, या स्पर्धांमधून फक्त शैक्षणिकच विकास होत नसतो, तर आपण सर्वांगीण विकास करत असतो. शारीरिक विकास सुद्धा महत्वाचा असतो. तुम्ही बुद्धीने खूप हुशार आहात, पण तुमचं शरीर जर साथ देत नसेल तर तिथे कुठेतरी आपण कमी पडतो. आणि मग शारीरिक विकास होण्यासाठी तुमची क्षमताही तशी पाहिजे. आणि म्हणून धावणं, पळणं सगळंच असेल ते महत्वाचं आहे. आणि म्हणून धावण्यामध्ये आमची श्रद्धा रविराज निकम ही केंद्र स्तरावरती प्रथम क्रमांकाने व पीठ स्तरावरती द्वितीय क्रमांकाने विजयी झालेली आहे. अशा या श्रद्धासाठी जोरात टाळ्या होऊ द्या. तिचं अभिनंदन आपल्या शालेय व्यवस्था शिक्षक पालक संघाचे दीपक काठे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करते. समोर इकडे स्माइल ठेवा. हे झाले तुमचे शैक्षणिक गुण, चित्रकला, नृत्य, धावणं काय असेल. पण मग वर्गातल्या अभ्यासात पण आपण हुशार पाहिजे. मग वर्गातल्या अभ्यासात हुशार पाहिजे म्हणजे तुम्ही तेवढंच वर्गामध्ये सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणूनच विद्यार्थ्यांसाठी मागील वर्षापासून या वर्षापासून मॅथ्स बी ही एक नवीन स्पर्धा सुरू झाली. आणि अगदी वेळेवरती बघा, तुम्हाला सांगितलं ज्या मुलांमध्ये खरोखर गुण असतात ना ते कुठेही आणि कधीही चमकतात. तयारी करावी लागत नाही. अगदी आम्हाला आदल्या दिवशी कळालं की मॅथ्स बी या स्पर्धा होणार आहेत. आणि त्यामध्ये आपल्या इयत्ता दुसरीचा अमित गोपीनाथ वाघ हा स्पर्धेमध्ये उतरला. आणि त्याने खरोखर तो गणितामध्ये आणि व्यवहार ज्ञानामध्ये खरोखर खूप हुशार आहे आणि तल्लक आहे. तर केंद्र स्तरावरती तो प्रथम क्रमांकाने व बीट स्तरावरती द्वितीय क्रमांकाने विजयी झालेला आहे. त्याचंही अभिनंदन आणि कौतुक करण्यासाठी आपल्या शाळेचे शिक्षण तज्ज्ञ श्री गुंजळ भाऊ यांना मी विनंती करते की त्यांनी त्याचं बक्षीस द्यावं. बुद्धीच्या जोरावरती आपण म्हणतो माणूस कुठेही हरत नाही, सर्वांना जिंकून नेतो. पण हे बुद्धीचा वापर आपण ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस आपल्याला एकाग्रता महत्वाची असते. आणि अशी एकाग्रता असलेला असा जो खेळ आहे तो म्हणजे बुद्धिबळ. गेल्या 3 वर्षापासून आपल्या जिल्हा परिषदेच्या माननीय CO मॅडम यांनी बुद्धिबळ हा पण एक नवीन स्पर्धेचा समावेश केलेला आहे. आणि म्हणून आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा बुद्धिबळ
हा गुण आहे हे आम्हाला मागच्या वर्षापासूनच कळालं. फक्त त्यांना थोडीशी चालना दिली आणि म्हणून केंद्र स्तरावरती चेतन सुरेश वाघ हा बुद्धिबळ स्पर्धेमध्ये त्या सहभागी झाला आणि त्याला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेलं आहे. चेतनचंही सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करायचं आहे. आपले कडाळे मामा मी यांना विनंती करेल की त्यांनी चेतनचं कौतुक करावं. समोर समोर स्माइल रेडी. गेल्या 3 वर्षापासून आपल्या शाळेमध्ये बदल झाला. तो म्हणजे काय आहे माहिती तुम्हाला? आता तो वर्ग आपला 4थीला आहे बघा. सेमी इंग्लिश आपल्याकडे सुरू झालं आणि सेमी इंग्लिशचा परिणाम हा झाला की बाहेर आपल्या गावातील इतर शाळेत जाणारे जे विद्यार्थी होते त्यांचा ओढा आपल्या जानोरी शाळेमध्ये वाढला आणि पटसंख्या वाढली. कारण याला कारण होतं आपल्याकडे सेमी इंग्लिश सुरू झालं. मग या सेमी इंग्लिशमुळे काय होतं तर इंग्लिशचा आपला जो पहिला आपण थोडासा दुर्लक्षित विषय होत होता, पण या सेमी इंग्लिशमुळे मुलं इंग्लिशमध्ये जास्तीत जास्त तयार झाले आणि या सेमी इंग्लिशचा उपयोग व्हावा म्हणूनच स्पेलिंग बी नावाचा नवीन उपक्रम माननीय सीओ मॅडम यांनी सुरू केला की आपले विद्यार्थी हे कुठेही कमी पडता कामा नये. स्पर्धेच्या युगामध्ये बऱ्याच वेळा मुलं आपले इंग्लिशमध्ये मागे पडतात आणि ही खंत जाणून घेऊन त्यांनी स्पेलिंग बी नावाची स्पर्धा सुरू केली आणि या स्पेलिंग बी मध्ये आपल्या शाळेचं नेतृत्व सुरभी विष्णू शेटे इयत्ता 4थी हिने केलं. तिचं केंद्र स्तरावरती उत्तेजनार्थ क्रमांक आला. तिचंही कौतुक आपल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ सुनीताताई बोस यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. एकच थोड्या वेळातच सुरू होणार आहे, पण त्यापूर्वी तुम्हाला नाश्ता देणार आहे. कारण तुम्ही सकाळपासून आलेले आहात. ज्याच्या प्रतीक्षेत तुम्ही आहात किंवा कोणतंही काम केलं, कोणतीही स्पर्धा घेतली, काही केलं की तुम्हाला कौतुकाच्या थापीची गरज असते. कारण पाठीवरती कौतुकाची थाप पडली की माणसाला प्रेरणा मिळत असते आणि ही प्रेरणाच आपल्याला देत असते ते बक्षीस रूपाने. ते बक्षीस बघा, अगदी छोटासा पेन जरी असला ना तरी एक त्याच्यामध्ये कौतुक वाटतं की मी याच्यात भाग घेतला म्हणून मला पेन मिळाला. आणि अशाच या बक्षिसाचा कार्यक्रम आपण घेणार आहोत. विद्या हाच अर्थ समजून त्याची कमाई करण्यास झटणाऱ्यास विद्यार्थी म्हणतात. बघा, विद्यार्थी म्हणजे काय, तो जो विद्येसाठी झटत असतो. कोणते शिक्षण घेत असलेली व्यक्ती म्हणजेच विद्यार्थीच. विद्यार्थी सर्वांगीण विकास घडवायचा. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हा शाळेतून घडत असतो. मग हा सर्वांगीण विकास म्हणजे काय तर शारीरिक, भावनिक, मानसिक काय असेल तो त्याच्यातील सुप्त कलागुण. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही गुण दडलेले असतात. आता काही विद्यार्थी हे अभ्यासात चमकतात, काही नृत्यकलेमध्ये, काही चित्रकलेमध्ये, म्हणजे प्रत्येकामध्ये काही ना काही कोणती ना कोणती कला ही दडलेली असते आणि त्यालाच म्हणतात सुप्त कलागुण. मग या सुप्त कलागुणांना वाव देत असतात या विविध स्पर्धा. आणि या विविध स्पर्धा आमच्या शाळेमध्ये या राबवत असतो आम्ही. विविध उपक्रम होत असतात आणि या उपक्रमांमधूनच हे विद्यार्थी घडत असतात, उद्याचे भावी नागरिक घडत असतात. या स्पर्धांमधून उद्याचा जानोरीमधून एखादा कलाकार घडेल. प्रथमतः विद्यार्थ्यांनी खूप गोंधळ घालताय. दुसरीचं व्हाईट शर्ट घातलेली मुलं, हाताची घडी घाला तरच तुम्हाला बक्षीस मिळतील. या स्पर्धा ज्या असतात याच्यातून आपल्या विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण ओळखून सर्व शिक्षक त्यांच्यासाठी विविध उपक्रम स्पर्धा या घेत असतात. त्याचप्रमाणे शिक्षक जिल्हा परिषद अध्यक्ष चषक नावाच्या ज्या स्पर्धा आहेत या केंद्रस्तर, नंतर बिटस्तर, त्यानंतर तालुका स्तर आणि शेवटचा स्तर असतो तो जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा स्तरावरती. हे पूर्ण नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यातून सर्व खेळाडू आणले जातात.
या स्पर्धेमधून जे मी तुम्हाला सांगितलं सर्वांगीण विकास होतो. मग सर्वांगीण विकास म्हणजे त्यांच्यातले जे शैक्षणिक असेल, शैक्षणिक गुणवत्तेसाठी स्पेलिंग बी आणि मॅथ बी या 2 स्पर्धा घेतल्या जातात. नृत्य स्पर्धा, त्याच्यामध्ये वैयक्तिक, सामूहिक, चित्रकला स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा, अशा विविध स्पर्धे, धावणे स्पर्धा, म्हणजे बघा या सर्व स्पर्धांमधून हे विद्यार्थी व्यक्तिमत्वाने घडत असतात. आणि आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सुद्धा यावेळेस केंद्र स्तरावरती खरोखर खूप मजल मारलेली आहे आणि भरपूर बक्षिसं जिंकून आलेले आहेत. आणि हेच विद्यार्थी पुढे बिटावरती गेले. त्यानंतर आपल्या जानोरी शाळेचं नेतृत्व करायला श्वेता रोंटे ही तालुका स्तरावर सुद्धा गेली. या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रथमतः आपण जोरदार टाळ्या वाजवूया. ध्यास एक साधका अंतरात ठेवतू, ज्ञान यत्न देवतू, जाण यत्न देवतू, समोर आडवी तुला प्रलय लाट येऊ दे, वादळा परी सदा घे पुढेच धावतू घे, वादळा परी सदा घे पुढेच धावतू घे. जाण यत्न देवतू, जाण यत्न देवतू. प्रत्येकाने प्रयत्न करून जर पुढे धाव घेत राहिली तर नक्कीच उद्याचा कलाकार हा आपल्या जानोरी गावातील असेल. प्रथमतः मी आपल्या बक्षीस वितरणाला सुरुवात करत आहे. केंद्र स्तरावरनं आपण जे विद्यार्थी नेले होते, मोहाडी इथे त्या केंद्र स्तरावरील स्पर्धा झाल्या, हे बक्षीस मिळवलेत आणि शाळेचा मान वाढला. आपल्या कलागुणांनी शाळेचा परिसर बहरला, आपल्या कलागुणांनी शाळेचा परिसर बहरला. बक्षीस समारंभासाठी मी प्रमुख पाहुण्यांमधून विनंती करते की आपल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुनीता बोसताई, शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ श्री संदीप भाऊ गुंजाळ यांनी स्टेजवरती यावं. तसंच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक यांनी देखील स्टेजवरती यावं. हिच्याबरोबर नाही ते तसेच श्री दीपक काठे यांनी देखील स्टेजवरती यावं. मुख्याध्यापक श्री पवार सर, विनंती करतो. आपल्या ज्या जिप अध्यक्ष चषक स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या त्यात वक्तृत्व स्पर्धा झाली. या वक्तृत्व स्पर्धेमध्ये आपल्या शाळेतील गुंजन गोपीनाथ वाघ इयत्ता चौथीची ही विद्यार्थिनी केंद्र स्तरावरती प्रथम क्रमांकाने व बीट स्तरावरती द्वितीय क्रमांकाने विजयी झाली. तिने बक्षिसाचा स्वीकार करायला स्टेजवर या. सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून तिचं कौतुक करायचं आहे. हे बक्षीस आपल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुनीताताई बोस यांनी तिला द्यावं अशी मी त्यांना विनंती करते. असे पुढे हिच्यातली एक वक्तृत्व ही जी कला आहे ही खरोखरच पुढे जानोरीतील म्हणजे पुढे हायस्कूलमध्ये गेल्यावर सुद्धा उत्स्फूर्तपणे बोलणं. बघा, वक्तृत्व म्हणजे उत्स्फूर्तपणे बोलता आलं पाहिजे. पाठांतर करून तर आपण सर्वच बोलतो, पण हिच्यामध्ये खरोखर तो कलागुण आहे आणि या कलागुणाने नक्कीच ती 9वी-10वी पर्यंत एक आदर्श, एक उत्तम अशी वक्ता होऊ शकते. यानंतर धावणे, 200 मीटर धावणे ही स्पर्धा घेण्यात आलेली होती. त्यात मेघराज सुदाम उंबरसाडे याचा उत्तेजनार्थ नंबर आपल्या केंद्रावरती आलेला होता. मेघराज सुदाम उंबरसाडे, त्याला बक्षीस वितरण कोंडाजी मामा यांनी करावं. पहा, कागदावरती रेषा रेखाटल्या. ज्यावेळेस विद्यार्थी किंवा एखादा छोटासा मुलगा कागदावरती रेखा हाताचा पेन्सिल दिली तर काहीतरी रेघोट्या मारतो. काहीतरी त्या रेघोट्यांमधून ज्यावेळेस आपण आकार शोधत असतो, अरे हा याने बघा कावळा काढला, बघा याने चिमणी काढली, अशी त्या रेखाटण्यामधून एखादा कलाकार तयार होत असतो. आणि नक्कीच मी पुढील
5-6 वर्षामध्ये किंवा इथे 1-2 वर्षामध्ये असेल नसेल माहिती नाही, पण मला एक आत्मविश्वास आहे की माझ्या वर्गातील जी एक विद्यार्थिनी आहे रेश्मा मंगलदास कोरडे, ही नक्कीच, तिला जर म्हणजे घरून पण थोडीशी साथ मिळाली आणि पुढील शाळेतील त्या शिक्षकांनी पण जर तिला खरं तिच्यातील कलागुण ओळखले तर नक्कीच जानोरी गावाचं एक भावी चित्रकार म्हणून मी तिच्यामध्ये मी बघते. फक्त तिला सगळ्यांनी साथ दिली पाहिजे आणि तिला थोडं प्रोत्साहन जर दिलं तर नक्कीच ती जानोरीतील एक उत्कृष्ट चित्रकार म्हणून प्रसिद्धीस येईल. अशी ही रेश्मा मंगलदास कोरडे, हिचा केंद्र स्तरावरती प्रथम क्रमांक, बीट स्तरावरती 2य क्रमांक आला होता. तिचं अभिनंदन आणि कौतुक आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ श्री संदीप भाऊ गुंजाळ यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. लहान बाळ चालायला लागतो, दुडू पळायला लागतो, त्यावेळेस आईला खूप कौतुक वाटतं की माझं पोरगं चालायला लागलं. बघा आज तो उभा राहिला, बघा भिंतीला धरून तो चालला. पण ज्यावेळेस त्याच्या चालण्यातून त्याचे चालणं हे जर जरा लयबद्ध असेल, ठेक्यात असेल, एखादं गाणं लागलं की त्याचे पाय थिरकत असतील तर नक्कीच त्याच्यामध्ये नृत्यकला आहे असं आपण समजतो. आणि असेच ही नृत्यकलाचा गुण ओळखलेल्या ठाकरे मॅडम यांनी श्वेता रोंगटे हिला तयार केलं. ही श्वेता रोंगटे खरोखर कोणतंही गाणं म्हटलं की अगदी तिचे एक्सप्रेशन सहित तिचं नृत्य असतं. आणि ही सुद्धा मी म्हणते की जानोरी गावातील, आता जानोरी शाळेतील होतीलच प्राथमिक, पण माध्यमिक मध्ये सुद्धा किंवा भावी आयुष्यामध्ये सुद्धा एक छान नृत्यांगना म्हणून प्रसिद्धीस येईल अशी या श्वेता रोंगटेचं जोरदार एकदा टाळ्या वाजवा. कारण का तर तिने केंद्र स्तरावरती प्रथम क्रमांक मिळवला, नंतर बीट स्तरावरती, आणि आपल्या जानोरीचं नाव ती दिंडोरी तालुक्यामध्ये घेऊन गेली. कारण दिंडोरी तालुक्यामध्ये सुद्धा तिथे छान असा परफॉर्मन्स झाला. तिच्यासाठी एकदा जोरदार सर्व पालकांनी, विद्यार्थ्यांनी, सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजवून तिचं कौतुक करायचं आहे. तिचं स्वागत आणि सत्कार आणि अभिनंदन करायला मी सर्वांनाच विनंती करेल की त्यांनी, कारण आपल्या जानोरीचं नेतृत्व तिने तालुक्यामध्ये केलेलं आहे. कारण प्रत्येक कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी आपलं जानोरी प्रसिद्ध असतं. बघा, जेव्हा दिंडोरी तालुक्यामध्ये तालुक्याचा कार्यक्रम असतो त्यावेळी तिथं फक्त विद्यार्थी किंवा शिक्षकाचं नाव नाही होत की कुठली विद्यार्थिनी आहे हे तिथे विचारलं जातं. अरे जानोरीची मुलगी का? अगदी छान, हुशारच असणार आहे. म्हणजे बघा, आपल्या जानोरीचं नेतृत्व तिने केलेलं आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करेल की तिचं कौतुक करावं आणि तिला सन्मानित करावं. सर्वांनी तिला बक्षिसाला हात लावावा. दीदी इकडे बघ. तुम्हाला मी सांगितलं की बघा, या स्पर्धांमधून फक्त शैक्षणिकच विकास होत नसतो, तर आपण सर्वांगीण विकास करत असतो. शारीरिक विकास सुद्धा महत्वाचा असतो. तुम्ही बुद्धीने खूप हुशार आहात, पण तुमचं शरीर जर साथ देत नसेल तर तिथे कुठेतरी आपण कमी पडतो. आणि मग शारीरिक विकास होण्यासाठी तुमची क्षमताही तशी पाहिजे. आणि म्हणून धावणं, पळणं सगळंच असेल ते महत्वाचं आहे. आणि म्हणून धावण्यामध्ये आमची श्रद्धा रविराज निकम ही केंद्र स्तरावरती प्रथम क्रमांकाने व पीठ स्तरावरती 2य क्रमांकाने विजयी झालेली आहे. अशा या श्रद्धासाठी जोरात टाळ्या होऊ द्या. तिचं अभिनंदन आपल्या शालेय व्यवस्था शिक्षक पालक संघाचे दीपक काठे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करते. या बाजूने दीपक समोर इकडे स्माइल ठेवा. हे झाले तुमचे शैक्षणिक गुण, चित्रकला, नृत्य, धावणं काय असेल. पण मग वर्गात अभ्यासात पण आपण हुशार पाहिजे.
मग वर्गातल्या अभ्यासात हुशार पाहिजे म्हणजे तुम्ही तेवढंच वर्गामध्ये सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणूनच विद्यार्थ्यांसाठी मागील वर्षापासून या वर्षापासून मॅथ्स बी ही एक नवीन स्पर्धा सुरू झाली. आणि अगदी वेळेवरती बघा, तुम्हाला सांगितलं ज्या मुलांमध्ये खरोखर गुण असतात ना ते कुठेही आणि कधीही चमकतात, तयारी करावी लागत नाही. अगदी आम्हाला आदल्या दिवशी कळालं की मॅथ्स बी या स्पर्धा होणार आहेत. आणि त्यामध्ये आपल्या इयत्ता दुसरीचा अमित गोपीनाथ वाघ हा स्पर्धेमध्ये उतरला. आणि त्याने खरोखर तो गणितामध्ये आणि व्यवहार ज्ञानामध्ये खरोखर खूप हुशार आहे आणि तल्लक आहे. तर केंद्र स्तरावरती तो प्रथम क्रमांकाने व बीट स्तरावरती द्वितीय क्रमांकाने विजयी झालेला आहे. त्याचंही अभिनंदन आणि कौतुक करण्यासाठी आपल्या शाळेचे शिक्षण तज्ज्ञ श्री गुंजळ भाऊ यांना मी विनंती करते की त्यांनी त्याचं बक्षीस द्यावं. बुद्धीच्या जोरावरती आपण म्हणतो माणूस कुठेही हरत नाही, सर्वांना जिंकून नेतो. पण हे बुद्धीचा वापर आपण ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस आपल्याला एकाग्रता महत्वाची असते. आणि अशी एकाग्रता असलेला असा जो खेळ आहे तो म्हणजे बुद्धिबळ. गेल्या 3 वर्षापासून आपल्या जिल्हा परिषदेच्या माननीय CO मॅडम यांनी बुद्धिबळ हा पण एक नवीन स्पर्धेचा समावेश केलेला आहे. आणि म्हणून आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा बुद्धिबळ हा गुण आहे हे आम्हाला मागच्या वर्षापासूनच कळालं. फक्त त्यांना थोडीशी चालना दिली आणि म्हणून केंद्र स्तरावरती चेतन सुरेश वाघ हा बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सहभागी झाला आणि त्याला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेलं आहे. चेतनचंही सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करायचं आहे. आपले कडाळे मामा मी यांना विनंती करेल की त्यांनी चेतनचं कौतुक करावं. समोर स्माइल. गेल्या 3 वर्षापासून आपल्या शाळेमध्ये बदल झाला. तो म्हणजे काय आहे माहिती तुम्हाला? आता तो वर्ग आपला 4थीला आहे बघा. सेमी इंग्लिश आपल्याकडे सुरू झालं. आणि सेमी इंग्लिशचा परिणाम हा झाला की बाहेर आपल्या गावातील इतर शाळेत जाणारे जे विद्यार्थी होते त्यांचा ओढा आपल्या जानोरी शाळेमध्ये वाढला आणि पटसंख्या वाढली. कारण याला कारण होतं आपल्याकडे सेमी इंग्लिश सुरू झालं. मग या सेमी इंग्लिशमुळे काय होतं तर इंग्लिशचा आपला जो पहिला आपण थोडासा दुर्लक्षित विषय होत होता, पण या सेमी इंग्लिशमुळे मुलं इंग्लिशमध्ये जास्तीत जास्त तयार झाले. आणि या सेमी इंग्लिशचा उपयोग व्हावा म्हणूनच स्पेलिंग बी नावाचा नवीन उपक्रम माननीय CO मॅडम यांनी सुरू केला की आपले विद्यार्थी हे कुठेही कमी पडता कामा नये. स्पर्धेच्या युगामध्ये बऱ्याच वेळा मुलं आपल्या इंग्लिशमध्ये मागे पडतात आणि ही खंत जाणून घेऊन त्यांनी स्पेलिंग बी नावाची स्पर्धा सुरू केली. आणि या स्पेलिंग बी मध्ये आपल्या शाळेचं नेतृत्व सुरभी विष्णू शेटे इयत्ता 4थी हिने केलं. तिचा केंद्र स्तरावरती उत्तेजनार्थ क्रमांक आला. तिचंही कौतुक आपल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ सुनीताताई बोस यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. एकच पुढे या. पुढे या पुढे या. यानंतर शेवटचं आणि वैयक्तिक बक्षीस आहे. कृष्णा महेश विधाते याने केंद्र त्याचं बक्षीस आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री पवार सर यांनी द्यावं अशी मी त्यांना विनंती करते. या सर्व विद्यार्थ्यांसाठी जोरात टाळ्या वाजवा. हे बक्षीस आपले झाले वैयक्तिक. तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला वाटत असेल अरे आमचे तर अजून बक्षीस बाकी आहेत, पण हे आपण 3 स्टेपमध्ये घेणार आहोत. 3 टप्पे आपण केलेले आहेत.
आलं का? गणपती बाप्पा आज गली गली अवध सजाएंगे, आज पग पग पलक बिछाएंगे। ओ आज गली गली अवध सजाएंगे, आज पग पग पलक बिछाएंगे। आज सूखे हुए पेड़ फल जाएंगे, नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए राम आएंगे। कुछ समझ न पाए कहाँ फूल बिछाए राम आएंगे। नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए राम आएंगे। कुछ समझ न पाए कहाँ फूल बिछाए राम आएंगे। भक्त हनुमान को जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, कि जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम। मेरी राम जी से कह देना जय सिया राम, कि जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम। मेरी राम जी से कह देना जय सिया राम, मेरी राम जी से कह देना जय सिया राम। मैं राम संग जपता तुम्हारा सदा नाम, मैं राम संग जपता तुम्हारा सदा नाम। मेरे राम जी से कह देना जय सिया राम, राम जी से कह देना जय सिया राम। तो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, तो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम। मेरी राम जी से कह देना जय सिया राम, मेरी राम जी से कह देना जय सिया राम। जय सिया राम। जय श्री राम बोलो जय श्री राम, जय श्री राम बोलो जय श्री राम, जय श्री राम बोलो जय श्री राम, जय श्री राम बोलो जय श्री राम। हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। आकाश फाटलं, शिवार भरलं, गड्या तुडुंब भरल्या नद्या। आकाश फाटलं, शिवार
शिवार भरलं आकाश फाटलं शिवार भरलं गाड्या तुडुंब भरल्या नद्या गाड्या तुडुंब भरल्या नद्या जोडीनं पेरणी होऊ द्या गाड्यानो जोडीनं पेरणी होऊ द्या जोडीनं पेरणी होऊ द्या गाड्यानो जोडीनं पेरणी होऊ द्या बसू आस बिन घोर नका बसू आस बिन घोर मग पावसाला चढल जोर दाव सोडून हाणतोय बुद्या दाव सोडून हाणतोय बुद्या भाजीन भाकर लवकर बांधा अरे चटणी त्यावर ठोसा कांदा अरे भाजीन भाकर लवकर बांधा नको उशीर लावू समाध्या नको उशीर लावू समाध्या शेतात जाऊया न कुर्या धरूया चिखलात नाचूया न पेरणी बी करूया हो हो पेरणी बी करूया पेरणी बी करूया अरे कामात करू नका उद्या अरे कामात करू नका उद्या आकाश फाटलं शिवार भरलं अरे आकाश फाटलं अरे शिवार भरलं गाड्या तुडुंब भरल्या नद्या गाड्या तुडुंब भरल्या नद्या
अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला हातात त्रिशूळ तू हातात आई घे बळतेच आज संबळाला दे अन अंबाबाई गोंधळाला ये अन अंबाबाई गोंधळाला ये तुळजा भवानी गोंधळाला ये अन काळूबाई गोंधळाला ये संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू ग दुर्गा तू भवानी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा निपणाचा दिमाग तुटला अंतरंगी आवाज उठला ऐरणीचा सवाल सुटला ह्या कहाणीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा यगान धावत आलया दाराशी वादळ आई दारुगड 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 गई दारुगड 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 गई दारुगड 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 गई दारुगड 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 गई दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी संकट निवारी संकट निवारी रेणुका देवीचा एक विराईचा यादिमयेचा जगदंबेचा महालक्ष्मीचा सप्तशृंगीचा काळूबाईचा तुळजा भवानी आईचा भोलांबाबाईचा रेणुका देवीचा बोला जगदंबेचा
आम्हीच आमचे भाग्य घडवणार, आपत्तीला नाही घाबरणार, आम्हीच आमचे भाग्य घडवणार, आपत्तीला नाही घाबरणार, काढून घाम करून काम समृद्धी आणणार, आम्ही समृद्धी आणणार, नव्या दमाचे आम्ही होयात, आत्महत्या नाही करणार, नव्या दमाचे आम्ही होयात, आत्महत्या नाही करणार, नव्या दमाचे आम्ही होयात, आत्महत्या नाही करणार. सावकारी पाशात पूर्वज मेले, व्याजापायी शेतही गेले, यायला मी सांगत होतो ना, सावकाराचं कर्ज काढू नका, काढू नका, पण आमचा ऐकतं कोण, घ्या का, शेतही गेलं आणि तेही गेले, आता बोंबलाच्या मायला. सावकारी पाशात पूर्वज मेले, व्याजापायी शेतही गेले, बँकेचे आम्ही काढून लोन ठेवणार नाही, शेती गहाण स्वतःला सावरणार, आम्ही स्वतःला सावरणार, नव्या दमाचे आम्ही होयात, आत्महत्या नाही करणार, नव्या दमाचे आम्ही होयात, आत्महत्या नाही करणार, नव्या दमाचे आम्ही होयात, आत्महत्या नाही करणार. जिंदगी अनमोल है, नशा पानी हराम है, हम दो हमारे दो, यही अपनी शान है, समझाएगा टकले. कुटुंबाचे करू नियोजन, सुखात ठेवू आम्ही प्रजाजन, दोघांना संधी समान देणार, देशाला उज्ज्वलणार, आम्ही देशाला उज्ज्वलणार. हे नव्या दमाचे आम्ही होयात, आत्महत्या नाही करणार, नव्या दमाचे आम्ही होयात, आत्महत्या नाही करणार, नव्या दमाचे आम्ही होयात, आत्महत्या नाही करणार. कधीच नाही आम्ही निराधार, पाठीशी आमच्या शासन सरकार. बलका मंडळ, अजिबात घाबरायचं, शासन तुमचा सदैव पाठीशी आहे, जोमानं काम करा, आणि मंडळी सांगून ठेवतो, आत्महत्येचा विचार बिलकुल करून टाका, बिलकुल करून टाका. हा, कधीच नाही आम्ही निराधार, पाठीशी आमच्या शासन सरकार, शासन योजनेशी जोडून नाती, नव्या ज्ञानाने करू प्रगती, संपन्न होणार, आम्ही संपन्न होणार, नव्या दमाचे आम्ही होयात, आत्महत्या नाही करणार, नव्या दमाचे आम्ही होयात, आत्महत्या नाही करणार, नव्या दमाचे आम्ही होयात, आत्महत्या नाही करणार, आम्हीच आमचे भाग्य घडवणार,
नव्या दमाचे आम्ही होया आत्महत्या नाही करणार 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 अन्नाद निर्गुण प्रगटली भवानी अन्नाद निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दाना लागुनी विविध तापाची करावया झाडणी विविध तापाची करावया झाडणी भक्ता लागे तू पावसी निर्वाण आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन
रवी.
त्याच्यानंतर दीपाली कवडे, करुणा कवडे, नाही फोटो काढता विचारून स्थापन केली आणि विविध स्पर्धा घेऊन त्याचं बक्षीस वितरण करायचं यामागची संकल्पना होती आपले शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ श्री संदीप बोरगावकर आणि त्यांनीच या सर्व स्पर्धांचं आयोजन करायला सांगितलं आणि आज जे मुलांना बक्षीस दिले मुलांच्या चेहऱ्याचा आनंद दिसत आहे तो फक्त संदीप भाऊ यांच्यामुळे कारण या स्पर्धांमुळेच विद्यार्थ्यांमध्ये कलागुण हे विकसित होत असतात त्यामुळे मी व्यक्तिशः म्हणेन किंवा शाळेच्या वतीने फक्त संदीप भाऊंचे मनपूर्वक धन्यवाद म्हणून अशी दरवर्षी स्पर्धा त्यांनी आमच्या मुलांसाठी राबवावे आणि भरघोस अशी बक्षिसे देखील द्यावे प्रतिष्ठित व्यक्ती सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत मधील सर्व सदस्य शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष त्यानंतर सर्व पालकवर्ग माता बंधू आणि भगिनी त्याचबरोबर आमच्या शाळेतील सर्व शिक्षकवृंद मुख्याध्यापक केंद्र प्रमुख आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आमचे बालगोपाळ माझे विद्यार्थी मित्र सर्वजण कार्यक्रमाला उपस्थित राहिले म्हणून मी शाळेच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार मानते धन्यवाद हा जिल्हा परिषद शाळेचा पहिला प्रजासत्ताक दिन पहिला इथे होत आहे आणि हे होत असताना इथे सांस्कृतिक कार्यक्रमाचा कार्यक्रम झाला आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा ध्वजारोहण संपन्न व्हावा अशी सगळ्यांची अपेक्षा होती त्या अपेक्षेने आपण सर्वांनी सर्व शिक्षक मंडळी मुख्याध्यापक असतील शिक्षक वृंद असतील त्यांना सर्वांना सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडा आणि त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आणि जर सहकार्य करण्याची अपेक्षित वस्तू किंवा काही सहकार्य असेल ते मागून तर कार्यक्रम देखील यशस्वीरित्या पार पाडू असं त्यांनी शब्द दिला होता आणि त्या शब्दाला लागून त्यांनी आजचा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला त्याबद्दल मी प्रथमतः मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक वृंदांचे शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने मी प्रथमतः अभिनंदन करतो त्याचबरोबर हे कार्यक्रम जे होत असतात या कार्यक्रमाला तुम्ही बघितलं असेल प्रत्येक विद्यार्थी उत्साहामध्ये नाचत असतो आणि हे नाचत असताना त्या गाण्यामध्ये सहभागी होत असताना काही ड्रेस घ्यावा लागतात काही त्या ड्रेस पालटून करून ते अपेक्षित असे काही किंमत असते त्या ड्रेसचं भाडं असतं ते जर सांगितलं तर मला वाटतं कोणी जे मजूर करणारे पालक आहेत ते कधीच त्या गोष्टीला माघार घेत नाही आणि सर्वांच्याकडे येऊन ते ड्रेसची भाडे देत असतात परंतु काही अनुत्साही पालक असतात आणि ते विनाकारण काहीतरी त्याची चर्चा करून आणि कुठेतरी अनुत्साही वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत असतात कृपया जर तुम्हाला सहभागी व्हायचं नसेल तर मला वाटतं विनंती करून सांगेल की असे पालकांनी सहभागी होऊ नका परंतु दुसऱ्यांच्या सुखामध्ये उभं घालण्याचं काम तुम्ही करणार नाही अशी देखील अपेक्षा व्यक्त करतो ज्यांना काही शंका असतील तर त्यांनी नक्कीच इथे व्यासपीठावर किंवा कार्यालयात येऊन त्यांनी शंकाचं निरसन करून द्या परंतु इतरत्र काहीतरी चुकीचं गैरसमज पसरवणं किंवा काहीतरी मुलांच्या आनंदावर विजय आणण्यासाठी जर काही परिणामकारक करत असेल तर नक्की थांबवलं पाहिजे आणि नक्की अशा चुकीच्या प्रकाराला पाठीशी घालणार पण नाही आणि तरी पालकांनी थोडासा सहकार्य करून मुलांच्या या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी नक्की शाळेला देखील सहकार्य करावं अशी देखील पुन्हा एकदा विनंती करू आणि आजचा कार्यक्रम यशस्वीरित्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी मेहनत घेतली आणि त्या मेहनतीला विद्यार्थी यशस्वीरित्या पात्र ठरले त्याबद्दल मी सर्व
शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे पुनश्च एकदा, मुख्याध्यापकांचे सर्वांचे मी पुनश्च एकदा अभिनंदन करतो, आभार मानतो आणि अशीच प्रगती आपल्या शाळेची यापुढेही अशी वाटचाल होत राहील. तुम्हाला आवश्यक जे काही सहकार्य लागेल किंवा ज्या काही वस्तू लागतील त्या नक्कीच तुमच्यापर्यंत सादर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं देखील आश्वासन या निमित्ताने देतो आणि पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानून माझे शब्द थांबवतो. 16 जानेवारी पालकांसमेत सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्रित एक फोटो घ्यावा अशी विनंती करतो. त्यासाठी उपस्थित सर्व पालक यांनी समोर या आणि विद्यार्थ्यांबरोबर आपल्याला फोटो घ्यावा. या इकडे ते पालकांनी करायचं. आणि महत्वाचा विषय की अतिशय घाईघाईमध्ये काही ज्या साऊंड सिस्टमची आवश्यकता पडली त्यावेळेस आमचे मित्र शामराव त्याच्याबरोबर आमचे वरवंडीचे जाधव तर यांना अचानक सांगून देखील त्यांनी स्वतःची धावपळ करून घेतली, परंतु आपल्याला परिपूर्ण साहित्य पोहोचवलं त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आभार मानतो आणि असेच सहकार्य तुम्ही कायम ठेवाल अशी देखील अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. आमचे व्हिडिओग्राफर यांनी चित्रीकरण केलं आणि त्याहीपेक्षा सर्वात बिझी असणारा आमचा फोटोग्राफर रोशन इटाटे अर्जंट काम होतं तरी मला थांबायला लावलं. ते घाम निघाला परंतु ते थांबला. त्याच्याबद्दल त्याचं देखील मी पुनश्च एकदा आभार मानतो. आतापर्यंत या सर्टिफिकेटची जी संकल्पना किंवा सर्टिफिकेटचं डिझाईन आहे आणि तात्काळ देण्याचं काम तोच करतो, डिझाईन सुद्धा तोच तयार करतो. त्याच्यामुळे त्याला फक्त सांगितलं की ते सगळे तयार करून मला देतो. त्याबद्दल सुद्धा मी त्याचा आभार मानतो. त्याचबरोबर एक महत्वाचं सत्कार इथे राहून गेला, कारण की नेमकं 5 वर्ष झाले. 5 वर्षापासून आपल्याला इथं बसची सुविधा भांगरवाडी ते शाळेपर्यंत बसची सुविधा झालेली आहे आणि त्या बसच्या सुविधाला आज 5 वर्ष पूर्ण झाले. आणि त्या 5 वर्ष पूर्ण करत असताना कुठेही कोणत्याही दिवशी फक्त शाळेतच नाही, कुठे सहल गेली, कुठे ट्रिप गेली तर त्यासाठी सुद्धा फक्त सांगितलं तर अवेलेबल करून देतो माझा मित्र मित्र समीर शेट्टे. त्याचं देखील मी व्यासपीठावरून ज्यावेळी त्याचा आभार मानतो. आज गोल्डन डेजला कार्यक्रम असल्यामुळे ते तिथे हजर असल्यामुळे ते येऊ शकले नाही, परंतु पुनश्च एकदा असाच एखादा कार्यक्रम ठेवून आपण त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करूया. परंतु आज 100 रुपये समजांनी त्याचा मी आभार मानतो आणि त्याच्याकडून ही अपेक्षा करेल की ही सेवा ही निरंतर चालू राहील. अशीच अपेक्षा करून पुनश्च एकदा त्याचे आभार मानतो आणि थांबतो. सोपं असतं परंतु हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संपूर्ण कार्यक्रमाची धोरण सांभाळणारे आणि हा पूर्वी प्रजासत्ताक दिन आपल्या शाळेत व्हावा असा आग्रह धरणारे असे आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ, फक्त शिक्षण तज्ञच नाही म्हणणार मी, शिक्षण प्रेमी आणि विद्यार्थ्यांप्रती निष्ठा असणारे विविध उपक्रम लावा मॅडम की जेणेकरून मुलांचे सुप्त कला गुण त्यांचे उपजत होतील, विकसित होतील आणि बिंदवी तालुक्यामध्ये जाणीवीचं नाव कसं निघेल यासाठी सतत प्रयत्न करणारे आपले संदीप भाऊ गुंजार यांचे देखील आमच्या शाळेच्या वतीने मी मनपूर्वक मुख्याध्यापकांच्या वतीने आणि बिंदवी तालुका पंचायत समितीच्या वतीने खूप खूप त्यांचे धन्यवाद मानते. थँक्यू. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.